आजचा जो नाश्ता आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे। तर रेसिपी बनवण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। आता अर्धा चमचा आपल्याला इथे लिंबू सत्व घ्यायचं आहे, त्याचबरोबर 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी आपल्याला इथे हळद घ्यायची आहे। हळदीचा वापर जास्त करायचा नाही। तर एवढंच साहित्य घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी पाणी घालणार आहे। तर एवढंच पाणी आपल्याला इथे लागणार आहे। तर आता सुरुवातीला याच्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। गाठी फोडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित, नाहीतर आपला जो नाश्ता आहे तो व्यवस्थित तयार होणार नाही। तर तुम्ही बघू शकता गाठीसुद्धा आपल्या व्यवस्थित फोडून तयार झालेल्या आहेत आणि पीठ आपलं बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळ्या गाठी मी फोडून घेतलेल्या आहेत। आता यासाठी लागणारी आपण चटणी बनवून घेऊया। तर मिक्सिंगच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे, हिरवी मिरची घालायची आहे आणि लसूण घालायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण, इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण शेव घालायची आहे। तर इथे मी शेव घालण्याचा व्हिडिओ शूट केलेला नाही, त्यामुळे इथे शेव तुम्ही नक्की घाला। आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तर शेवसुद्धा चटणीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे, तर तुम्ही बघू शकता। तर आता आपण ही काढून घ्यायची आहे आणि आता आपण 10 मिनटं बेसन पीठसुद्धा व्यवस्थित सेट होण्यासाठी ठेवलं होतं, तर ते सुद्धा सेट झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे आणि तेलसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे हा नाश्ता घशामध्ये अडकत नाही, त्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त असा लागतो, त्यामुळे तेल नक्की घालायचं आहे। तर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता मिश्रण आपल्याला 2 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं आहे, कारण इथे आपण लेयर ढोकळा बनवत असल्यामुळे इथे 2 भागामध्ये हे मिश्रण मी डिवाइड करून घेतलेलं आहे। आणि आता उरलेल्या एका भागामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा किंवा तुम्ही इथे इनो वापरला तरीसुद्धा चालेल, मी इथे इनो वापरत आहे। तर मिश्रण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इनोसुद्धा व्यवस्थित ॲक्टिवेट झालेला आहे। दुसरीकडे ज्या प्लेटमध्ये हा नाश्ता बनवायचा आहे त्याला अगोदरच तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि ग्रीस केल्यानंतर अशा प्रकारे हा मिश्रण आपल्याला ह्या प्लेटमध्ये टाकायचं आहे। तर तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित सर्व बाजूनी पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर आपलं एकसारखं सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरले जाईल। तर व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर दुसरीकडे गॅसवरती आपल्याला पाणीसुद्धा अगोदरच गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केल्यानंतर यावरती हे प्लेट ठेवून झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट आपल्याला या ढोकळ्याला स्टीम काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर ढोकळ्याला छान स्टीम बसलेली आहे, छान जाळीसुद्धा पडलेली आहे। आता आपण काढून घ्यायचं आहे आणि ज्या आपण चटणी तयार करून घेतलेली ती चटणी यावरती लावायची आहे। तर चटणी लावल्यामुळे हा नाश्ता खायला खूप मस्त लागतो, दुसऱ्या कोणत्याही चटणीची याला गरज पडत नाही। तर बघू शकता आपण सर्व बाजूनी व्यवस्थित त्याला चटणीने कवर करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर दुसरं जे आपण बॅटर ठेवलेलं त्यामध्ये सुद्धा आपल्याला इनो घालायचं आणि इनो घातल्यानंतर पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित यावरती टाकून पसरवून घ्यायचं आहे। तर यावेळेस आपल्याला ही प्रोसेस अगदी हलक्या हाताने करायची आहे। तर इथे बघू शकता आपण पुन्हा एकदा आपण हा ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आता हा ढोकळा आपण 10 ते 15 मिनिट व्यवस्थित मीडियम फ्लेमवरती स्टीम करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे। हळदीचं प्रमाण खूप कमी वापरायचं आहे, हळद जर जास्त झाली तर ढोकळा लाल पडू शकतो। तर वरून आपल्याला अगदी थोडंसं आपल्याला लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे, जेणेकरून दिसायला आणि खायला हा ढोकळा खूप मस्त असा लागेल। आता ढोकळा एका प्लेटमध्ये आपल्याला थंड करून घ्यायचा आहे, थंड होईपर्यंत याला हात लावायचा नाही। वरून आपण यावरती तडका घालणार आहोत, तर तडक्यामध्ये मी कढीपत्ता, मोहरी आणि पांढरे तीळ घातलेले आहेत। तर तडका यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। तर रेसिपी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की जमेल, त्याचबरोबर घरातील सगळ्याच मंडळींना खूप आवडेल। रेसिपी जर आवडली तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ढोकळ्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। वड्या पाडून घेताना व्यवस्थित हलक्या हाताने चाकू फिरवायचा आहे, कारण ढोकळा हा मऊसूद असल्यामुळे त्याचे लगेच तुकडे पडायला सुरुवात होते। तर आता आपण ढोकळा थंड करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा आपल्या वड्या पडलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ढोकळासुद्धा खूप मस्त असा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा घरामध्ये कोणी आलं असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारचा स्नॅक्स त्यांच्यासाठी बनवू शकता। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।